प्रेम हे बावरे भाग 21. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आज रविवार, सुट्टीचा दिवस. दर रविवारी पिहू कामात असे व कुणाल तिच्यासोबत बोलण्याची वाट पाहत असे. या रविवारी मुद्दामच पिहूने सर्व कामं लवकर आवरलं. कुणालने सकाळी गुड मॉर्निंग तेवढं बोलला होता, पण त्यानंतर काही त्याचा मेसेज आला नव्हता. पिहूने काम आवरून त्याला रिप्लाय केला, पण साहेब गायब. मेसेजचा रिप्लाय नाही की मेसेज त्याने पाहिलाही नाही. शेवटी बराच वेळ वाट पाहून पिहू दुपारी झोपी गेली. ऑफिसमुळे दुपारी झोप मिळत नसे. आज सुट्टी, त्यामुळेच ती झोपली होती. संध्याकाळी उठून थोडं काम आवरलं, नंतर फोन पाहिलं, पण कुणाल अजून गायबच. अरे हा कुठे गेला? सुट्टीच्या दिवशी हा इतका कसा काय बिझी आहे? पिहू विचार करत होती. तेवढ्यात कुणालने तिला मेसेज केला. हॅलो. पिहूचा मेसेज आला. अरे वा, सूर्य उगवला वाटतं, लवकर आठवण आली. कुणालचा मेसेज आला. तुला आठवायला मी विसरतो कुठे तुला. पिहूचा मेसेज आला. सुट्टीच्या दिवशीही इतका कसा बिझी असतोस रे तू? आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टरही इतके बिझी असत नसतील आणि तू सकाळी गायब ते संध्याकाळी उगवतोस. PM कुठला? कुणालला पिहूचं बोलणं ऐकून हसू येतो. कुणाल म्हणतो, म्हणजे मी जेव्हा तुझ्या मेसेजची वाट पाहत असतो सुट्टीच्या दिवशी, तेव्हा तू बिझी असलेलं चालत नाही आणि मी नाही बोललो तर मी PM का? पिहू म्हणाली, म्हणजे तू बदला घेत होतास का? कुणाल म्हणाला, ये काही पण काय पिहू, तसं काही नाही गं. मी कधीच तुझ्यासोबत असं वागू शकत नाही. मी कधी तसा विचारही केला नाही. पिहू म्हणाली, मग इतका बिझी कसा होतास? कुणाल म्हणाला, त्या शेजारच्या काकू आहेत ना, त्या अचानक चक्कर येऊन पडल्या. त्यांची मुलं इथे नाहीत, कामासाठी बाहेरगावी राहतात आणि त्या एकट्याच इथे असतात. मग काय करणार? बेशुद्ध झाल्या होत्या त्या. मी उठवून घरात नेलं त्यांना, पण खूपच अशक्त झाल्या होत्या त्या. मग जाऊन डॉक्टरांना घेऊन आलो. त्यांना सलाईन लावल्या. त्यांच्या मुलांना फोन केला, मग ते आले. मग मी घरी आलो, त्यामुळे तुझ्यासोबत बोलताच आलं नाही. माझा फोन मी घरीच विसरून गेलो होतो ना, त्यामुळे. सॉरी पिहू. पिहूला कुणालचं खूपच कौतुक वाटतं. दुसऱ्यांचीही किती काळजी करतो हा. पण तसा तो लहानपणापासूनच असा आहे हे तिला माहीत होतं. पिहू म्हणाली, अरे वा, म्हणजे समाजसेवा अजूनही सुरू आहे म्हणायची. बरं ठीक आहे. कुणाल म्हणाला, समाजसेवा वगैरे काही नाही. त्या एकट्या आहेत बिचाऱ्या, म्हणून केली मदत. पिहू जेवलीस का? पिहू म्हणाली, हो. तू? कुणाल म्हणाला, नाही अजून. पिहू म्हणाली, ये तुझं रोज माझ्या जेवणाजवळ काय असतं रे? रोज काय एकच प्रश्न विचारतोस, जेवलीस? कुणाल म्हणाला, काय करणार, तू जेवल्याशिवाय मला नाही ना जेवायला मिळत. पिहू म्हणाली, म्हणजे? कुणाल म्हणाला, म्हणजे रोज तू जेवल्यानंतरच मी जेवतो. नियमच आहे तो. तू जेवलीस ही खात्री करूनच मग मी जेवतो. पिहूला त्याचं ऐकूनच विचित्र वाटतं. पिहू म्हणाली, हे जरा जास्तच होतंय हा कुणाल. असं कुठे असतं? कुणाल म्हणाला, आता कोणी नसेल करत, पण मी करतो. तुला पटतच नाही माझं काहीही. पिहू म्हणाली, गप, तू हे असलं काही करत जाऊ नकोस. आणि ज्या दिवशी मी बोलत नाही तेव्हा कसं जेवतोस मग? कुणाल म्हणाला, त्या दिवशी नाईलाज असतो. मग तू जेवली असशील समजून जेवतो मग. पिहू म्हणाली, मग रोज तसं समजत जा आणि जेवत जा. कुणाल म्हणाला, नाही, तुला पटत नाही तर राहू दे, पण माझा नियम तसाच राहणार. शेवटी पिहूच शांत होते. मग थोड्या गप्पा मारून कुणाल जेवण करतो. परत थोडा वेळ बोलून पिहूकडून फोटो मागून घेतो. त्यांचं ठरलं होतं ना रोज फोटो द्यायचे. पिहू नाही होय म्हणता एक ग्रुप फोटो पाठवते. कुणाल तिला हसून म्हणतो, तुझी फलटण नको, एकटीचा दे. शेवटी पुन्हा वाद करून मग तो तिचा अजून एक फोटो मागून घेतो. फोटो पाहत त्यात हरवून झोपी जातो. पिहू सकाळी ऑफिसमध्ये पोहोचते. पलीकडच्या डेस्कवरून तिला ओळखीचा आवाज ऐकू येतो. कोणीतरी खूप मोठ्याने हसून बोलत असतं. तो आवाज ऐकून पिहूला तो आवाज खूप ओळखीचा आणि जवळचा वाटू लागतो.
नकळत तिची पावले त्या दिशेने वळतात. तिथे एक मुलगा पाठमोरा उभा राहून गप्पात रंगला होता. पाठमोरा उभा असला तरी पिहू त्याला ओळखते. तिचे पाय थरथरू लागतात. दरदरून घाम फुटतो. तोंडातून आवाज येईनासा झाला होता असं तिला वाटू लागतं. पण तरीही तिच्या तोंडून शब्द निघतात. प्रणव तू? तसा तो मुलगा पिहूकडे वळतो. तो प्रणवच असतो. तो तिच्याकडे पाहून हसतो. प्रणव म्हणाला, होय पिहू, मी इथे जाईन झालो आहे. मी पुन्हा आलो आहे पिहू तुझ्याकडे. माफ नाही करणार का तू मला? असं म्हणून प्रणव पुन्हा मोठ्याने हसू लागतो. पिहू तर भूत पाहिल्यासारखं तिथेच खिळून उभी होती. प्रणव पिहूला पाहून हसत असतो आणि त्या हसण्याने पिहूचे कान फाटतात की काय असं तिला होतं. ती आपल्या कानावर हात ठेवते आणि घाबरून स्वप्नातून जागी होते. हो, तिला प्रणवचं स्वप्न पडलं होतं. ती आजूबाजूला पाहते तर ऑफिस, प्रणव काहीच नसतं. मग तिच्या लक्षात येतं स्वप्न होतं ते. मोबाईलमध्ये वेळ पाहिलं तर 5:30. पहाटेचं स्वप्न खरं होतात म्हणतात. खरंच जर प्रणव परत आला तर? स्वतःच्याच विचाराने तिचं अंग कापतं, घाम फुटतो. खरंच जर प्रणव परत आला तर माफ करू शकेल का मी त्याला? काय चुकी होती माझी? वेड्यासारखं प्रेमच तर केलं होतं मी त्याच्यावर. पण त्याची शिक्षा त्याने मला हार्टलेस पिहू बनवून दिली. त्याला विसरायचं ठरवून जगत आहे ना मी. मग का त्याची स्वप्न त्रास देतात मला? तो परत येईल हे तो का परत येईल? त्याला खरंच काळजी असती तर एकदा तरी त्याने आपला विचार केला असता. जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज होती आपल्याला, तेव्हाच त्याने आपली साथ सोडली. मग पुन्हा आला तर काय विश्वास की तो पुन्हा आपलं मन तोडून निघून जाणार नाही? प्रणवचे शब्द पुन्हा पिऊच्या कानात घुमत होते. सायको आहेस तू. मी चूक केली तुझ्यासोबत बोलून. तुला मला मिळवायचं आहे. पिहूने आपले कान दोन्ही हातांनी घट्ट झाकून घेतले आणि रडून ती स्वतःसोबतच बोलू लागली. नको, कोणी नको. नको हा तो प्रणव आणि दुसरं कोणीही. सर्वजण सारखे असतात. पहिलं सवय लावतात आणि नंतर प्रेमाचा अपमान करून मनाचे तुकडे करून सोडतात. मी एकटीच बरी आहे. नको कोणाचं प्रेम मला या जगात. प्रेम बिम काहीच नसतं. असलं तरी जर प्रेम प्रणवसारखं असेल तर मला ते मुळीच नको. सावरलेली पिहू पण एका स्वप्नामुळे पुन्हा पिहू ढासळली होती. प्रेमाची नावही नको होतं तिला आता तिच्या आयुष्यात. तिने स्वतःवरच राग काढायला चालू केलं होतं. काहीच न खाता पिता ऑफिसमध्ये गेली होती. कुठेच लक्ष लागत नव्हतं. एक स्वप्नही पुरेसं होऊन गेलं होतं तिची जखम पुन्हा ताजी व्हायला. जेव्हा कधीही टेन्शनमध्ये असायची तेव्हा ती स्वतःलाच त्रास करून घ्यायची. ना जेवायची ना कोणासोबत बोलायची. सवयच होती तिला. कुणालचे कितीतरी फोन आणि मेसेज येऊन गेले होते पण तिने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. कुणालला ना पिहूने गुड मॉर्निंगचा रिप्लाय दिला होता ना त्याचे फोन उचलले होते. 2 दिवस उलटून गेले होते पण पिहूचा काहीच पत्ता नव्हता. ती ऑनलाईनही येत नव्हती. काळजीने कुणालचा जीव कासावीस झाला होता. पिहू पुन्हा आपल्या आयुष्यातून दूर गेली की काय या विचाराने त्याचं मन घाबरून गेलं होतं. अजून थोडी वाट पाहून नाशिकला जाऊन तिला भेटायचं त्याने ठरवलं होतं. त्याचंही मन कुठेच लागत नव्हतं. कितीतरी वेळ तो मोबाईल पाहत बसत होता. पिहूचा मेसेज येईल या आशेने. 2 दिवस झाले पिहू थोडी शांत झाली होती. मोबाईल हातात घेऊन तिने कुणालचं स्टेटस पाहिलं. कुणालला पिहू ऑनलाईन दिसते तसा तो लगेच मेसेज करतो. कुणाल म्हणतो, हॅलो. पिहू म्हणाली, कुणाल म्हणाला, कुठे आहेस? काय झालं? बोलली का नाहीस 2 दिवस झाले? पिहू म्हणाली, कुणाल म्हणाला, काय बोल ना, काय विचारतोय? पिहू म्हणाली, काय? कुणाल म्हणाला, काय झालंय? पिहू म्हणाली, काही नाही. कुणाल म्हणाला, सांग ना काय झालंय? मला अंतर देत आहेस तू. पिहू म्हणाली, काही नाही झालं. कशाला इतकं हायपर होत आहेस? कुणाल म्हणाला, कोणी काही बोललं का? बाबा काही बोलले का? आजारी आहेस का? काय झालं सांग ना प्लीज. मी येऊ का नाशिकला? पिहू म्हणाली, तू का इतका टेन्शन घेत आहेस? काही नाही झालं.
कोणी काही नाही बोललं आणि ठीक आहे मी नाही बोलले 2 दिवस तर काय त्यात इतकं टेन्शन घेण्यासारखं? आणि उठसूट तू काय नासिक नासिक करत असतोस? कुणाल म्हणाला, 2 दिवस नाही बोललीस, मी किती टेन्शनमध्ये होतो. आणि तू म्हणतेस काय झालं 2 दिवस नाही बोलले तर? पिहू म्हणाली, मग काय होतं नाही बोललं तर? आणि मी काय नेहमीच तुझ्यासोबत बोलत राहणार आहे का? कधी ना कधी बंद होईलच ना बोलणं. आताच सवय लावून घे. कुणालला तर तिचं ऐकूनच खूप कसं तरी होतं. काय झालं आहे हिला नेमकं? असं का बोलत आहे ही? तो स्वतःच्या भावनेवर ताबा ठेवू शकत नाही आणि तो आपल्या मनातलं पिहूला सांगतो, का नाही बोलणार तू माझ्यासोबत आयुष्यभर? 7 वर्षानंतर पिहू तू पुन्हा माझ्या लाईफमध्ये आली आहेस आणि आता काही केल्या मला तुला गमवायचं नाही. पिहू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पहिल्यापासूनच, पण मला तुला सांगता आलं नाही. जेव्हा सांगायचं होतं तेव्हा तू दूर गेली होतीस. आता इतक्या वर्षांनी तू मला भेटली आहेस. मी तुला दूर जाऊ देणार नाही. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. वेडा म्हण नाहीतर काहीही म्हण, पण मला तुझं वेड आहे. माझा जीव आहेस तू पिहू. आय लव्ह यू पिहू. कुणालचं बोलणं ऐकून तर पिहूचं डोकंच हलतं. प्रेम हा शब्दही नकोय मला. आणि हा काय बोलतोय? मी तर नेहमी फक्त त्याला फ्रेंड मानलं आहे. पिहू म्हणाली, प्रेमबिम काही नसतं कुणाल या जगात आणि असले विचारही करू नकोस. मी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही. तू फक्त माझा फ्रेंड होतास आणि कायम फ्रेंडच राहशील. प्रेमबिम या भावनेला माझ्या लाईफमध्ये जागा नाही. पिहूचे विचार ऐकून कुणालला काय वाटलं असेल आता हे तुम्ही समजून चला. कुणाल म्हणाला, का प्रेम करणं गुन्हा आहे का? पिहू म्हणाली, हो गुन्हा आहे, खूप मोठा गुन्हा आहे. प्रेम आयुष्य बरबाद करतं. कुणाल तूही या प्रेमापासून दूर राहा. कुणाल म्हणाला, तू नाही भेटलीस तर मी बरबाद होईन पिहू. पिहू म्हणाली, कुणाल प्रेमाचं नावही नकोय मला माझ्या लाईफमध्ये प्लीज. आत्ताच काय मी कधीच तुझ्यावर प्रेम करणार नाही. तुझ्यावर तर काय कोणत्याच मुलावर करणार नाही. कुणालला तिचं बोलणं काही समजत नाही. असं का बोलतेही? तो तिला खूप फोर्स करून तिला कारण विचारतो. तेव्हा ती प्रणवबद्दल सर्व काही कुणालला सांगते. कुणालला तर सर्व ऐकूनच धक्का बसतो. पिहूच्या सोबत कोणी असं करू शकतं यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याचंही मन तुटलं होतं, पण तरीही त्याही परिस्थितीत त्याने स्वतःला सावरलं. कुणाल म्हणाला, पिहू प्रणववर तुझं अजूनही प्रेम आहे का? अजूनही तुझी इच्छा आहे का त्याच्यासोबत लग्न करण्याची? पिहू म्हणाली, सोड ना तो विषय, नको बोलू. कुणाल म्हणाला, खरं सांग पिहू, जर अजूनही तुझ्या मनात असेल तर फक्त एकदा त्याचा पत्ता दे मला. मी त्याला समजावेन. मी त्याला तयार करेन लग्नासाठी आणि तो हो बोलेल माझ्यावर विश्वास ठेव. मी परत आणेन त्याला तुझ्याकडे. पिहूने जर हो बोललं तर कुणालला या गोष्टीची खरं तर खूप भीती वाटत होती. पण जर ती प्रणवसोबत खुश राहणार असेल तर आपण दूर राहू तिच्यापासून. ती खुश तर मीही खुश असं त्याने स्वतःच्या मनाला समजावलं होतं. काळजावर दगड ठेवला होता त्याने. पिहू म्हणाली, नाही तो माझ्या नजरेतून उतरला आहे आता. आणि आता नजरेतून उतरल्यावर कसलं प्रेम? त्याच्यावरचं प्रेम तर कधीच डोळ्यातील अश्रू सोबत वाहून गेलं. नकोय मला तो पुन्हा माझ्या लाईफमध्ये. आणि प्लीज तूही पुन्हा त्याचं नाव आणि त्याचा विषय काढू नको. कुणालला पिहूचं बोलणं ऐकून थोडं बरं वाटलं होतं. नाहीतर ती हो बोलली असती तर पिहू कायमसाठी आपल्यापासून दूर होईल या विचाराने त्याला घाम फुटला होता. कुणाल म्हणाला, नाही ना तो तुझ्या मनात आता? मग सोड ना. कशाला इतकं टेन्शन घेतेस? आणि सर्वजण सारखे नसतात. प्रणव तसा होता म्हणून काय सर्व मुलं तशी असतील का पिहू? पिहू म्हणाली, कुणाल प्लीज. कशी का असेनात मुलं, मला काही घेणं देणं नाही. तू माझा फ्रेंड आहेस, त्यामुळे तुला जर बोलायचं असेल तर फ्रेंड या नात्यानेच बोल. नाहीतर जर तुला त्रास होणार असेल तर मी बोलणंही सोडते. कुणाल म्हणाला, मी कधी म्हटलं मला तुझा त्रास होतो? काही पण काय. आणि माझ्यासोबत असं काही असेल नाते तर बोल, मन हलकं वाटेल. मनात राहील ना तेच तेच विचार डिस्टर्ब करतात. प्लीज आपलं समजून सांगत जा. मी विचारतोय
तू काही नाही बोलते कसं कळणार मला? परक समजतेस का मला? पिहू म्हणाली. नाही. बरं मी झोपू का? माझं डोकं दुखत आहे. कुणाल म्हणाला. बरं कर आराम, काळजी घे. कुणालला तर पिहूचा नकार मिळाला. त्यालाही खूप दुःख झालं होतं. पण पिहूचे विचार बदलायलाच हवेत हेही त्याच्या मनाने जाणलं होतं. त्यामुळेच त्याने आपल्या प्रेमाचा विषय बाजूला ठेवून तिला थोडा वेळ द्यायचा ठरवला होता. त्याला त्याच्या प्रेमावर विश्वास होता की एक ना एक दिवस पिहूला त्याचं प्रेम कळेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही हे त्याने स्वतःला समजावलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.